तर मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह या ठिकाणी कशा प्रकारे उत्साह आहे हा दाखवण्यासाठी आपला प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलाय। स्वप्नील, मरीन ड्राईव्हवर कशा प्रकारचा उत्साह आहे? काही मिनिटात नवीन वर्ष सुरू होत आहे। नक्कीच जगदीश, आपण जर म्हणतो मुंबई चौपाटी केलेली आहे आणि मरीन ड्राईव्ह सुद्धा असेल, पॉईंट असेल, या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात मुंबईकर झालेले आहेत। एकूणच सरत्या वर्षाला बाय बाय करण्यासाठी सर्व मुंबईकर आधी देखील मागे तुम्ही समजू शकता मुंबईकर या ठिकाणी आहेत। सर्वच या ठिकाणी आहेत, लहान मुलं सुद्धा आहेत। काही मुंबईकरांशी सुद्धा आपण चर्चा सादर करणार आहोत, त्यांच्याबद्दल त्यांच्याकडून माहिती घेऊ। पहिल्या नवीन वर्षात म्हणजे येणाऱ्या वर्षाला ते स्वागत करण्यासाठी आलेत, सरत्या वर्षाला बाय बाय करण्यासाठी आलेत। काय सांगशील, सरत्या वर्षाला बाय बाय करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेला आहे, तू आलेला आहेस, सनसेटही बघितला, एकंदरीत काय भावना आहे? मला खूप चांगलं वाटतंय येऊन इथे। सर्वात पहिले तर हॅपी न्यू इयर 2024 तुमचा खूपच चांगला जावो। माझा तर खूप चांगला जाणार आहे, कारण मी खूप गोल्स जे आहेत आपले पूर्ण लिहून घेतले आहे आणि पूर्ण प्लॅन करून घेतलाय कसं अचीव करायचं। तर तुम्ही पण असे करू शकतात। आपले गोल्स सर्वात पहिले आपण लिहून आपण कसे प्लॅन करायला हवे आणि त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप आपल्याला पुढे ॲक्शन घेत राहावी पाहिजे, असं माझं बोलणं आहे। 2023 माझा खूप चांगला गेला आणि तुमचा पण चांगलाच गेला असेल असं मी मानतो आणि सगळ्यांचा 2024 चांगला जावो आणि असेच आपण खुश राहा आणि सर्वांना म्हणजे सर्व आपल्या हेल्थकडे पण फोकस करा, कारण हेल्थ खूप आपलं जास्त इम्पॉर्टंट आहे। सो 2024 मध्ये आपला गोल असला पाहिजे की हेल्थ आपली चांगली राहो, कारण आजच्या या युगमध्ये हेल्थ खूप लोकांची खराब होत आहे, कारण आपण सगळे जे पदार्थ आहे ते सगळे केमिकलचे खात आहोत आणि आपली हेल्थ चांगली राहायला पाहिजे। तो 2024 आपला चांगला जावो। हॅपी न्यू इयर 2024। थँक्यू। बघितलं तर 2024 2024 हे वर्ष चांगलं जावं असं प्रकारचे सर्वांकडनं शुभेच्छा या ठिकाणी तयार सुरू झाले। अगदी अर्धा तास हा 2024 येण्यासाठी म्हणजे नवीन वर्षाला स्वागत लागलेला आहे, त्यासाठी सर्व मुंबईकर माझ्या मागे सर्व नवीन वर्ष नए साल के लिए क्या चालू किया जाओगे आप? पुराने साल वापिस और आने वाला टाइम सर नए साल में क्या करोगे आप? आप क्या कहना चाहिए? पुराने साल आपका सपना कैसा गया, नए साल आने वाला है जी। तर स्वप्नीलकडे पुन्हा आपण जाऊच। काही तांत्रिक कारणामुळे आवाज स्पष्ट येत नाहीये, पुन्हा एकदा स्वप्नीलकडे जाऊ। मात्र नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साह दिसतोय। ओके सर। यस जी, आपका नाम जानना चाहेंगे, कहाँ से आए? किस उमर, मैं दिल्ली से आया हूँ। न्यू ईयर शिमला जैसा कहीं भी नहीं देखा मैंने। ऑनेस्टली आपको जरूर आना चाहिए यहाँ पर। किस तरह का उत्साह है? वो तो आप सब देख ही सकते हैं किस तरीके का उत्साह है यहाँ पर। बर्फ जी 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 बताएं। आप देख ही सकते हैं किस तरह का उत्साह है यहाँ पर। लोग भरे पड़े हुए हैं, पूरा अपना ये जो रिज है पूरा भर चुका है पब्लिक से। मेरा मानना ये बेस्ट लोकेशन है ये आपकी न्यू ईयर बनाने के लिए शिमला। इस बार का न्यू ईयर किस तरह से डिफरेंट है आपके लिए? डिफरेंट इसलिए यहाँ पर स्नो नहीं पड़ी, बट मौसम ठंडा है यहाँ पर। ठंडक में अपना जाम शाम पिए, न्यू ईयर बनाए। क्या मैसेज लेकर जा रहे हैं? मैसेज ये लेकर जा रहे हैं कि अच्छे से अच्छा आगे यहीं पर ही आएंगे नेक्स्ट ईयर भी। काही मिनिटात आता 2024 सुरू होत आहे। 2023 मध्ये आलेले सर्व चांगले वाईट अनुभव याची सर्व शिदोरी सोबत घेऊन अनेक जण आता 2024 मध्ये प्रवेश करतील। हे दृश्य आपण पाहतोय शिमला या शहरातून। या ठिकाणी मोठ्या उत्साहात तरुणाई घराबाहेर पडली आहे नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी। काही मिनिटात नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिमल्यात सुद्धा जोरदार विद्युत रोषणाई केलेली आहे। काही मिनिटात फटाक्यांच्या आतषबाजीत नवीन वर्षाचं स्वागत केलं जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।